नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर फायनली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. वेळापत्रकानुसार तुम्ही पाहू शकता की 9 तारखेपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती फक्त फिल करायची आहे. तर ऑनलाईन अर्ज भरतेवेळी महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचा फोटो लागणार आहे, सही देखील लागणार आहे. फोटो 17 ते 51 केबी पर्यंत पाहिजे, सही 17 ते 51 केबी पर्यंत पाहिजे. ओळखीचा पुरावा तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर डॉक्युमेंट जोडू शकता. यामध्ये 200 ते 500 केबी पर्यंत पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या सेल्फ डिक्लेरेशन देखील यावेळी नवीन अपलोड करायचं आहे. 17 ते 500 केबी पर्यंत तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन जेपीजी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर यामध्ये स्वहस्ताक्षरित प्रतिज्ञापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा मजकूर संपूर्ण स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये एका पेजवरती लिहायचा आहे. खाली तुम्ही येथे पाहू शकता की हस्ताक्षर केलेला मजकूर स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र भागात अपलोड करायचा आहे आणि त्याखाली सही व आपल्या डाव्या हाताचा अंगठा उठवणे अनिवार्य आहे. तर हा मजकूर तुम्हाला लिहायचा आहे. त्याखाली तुम्हाला सही करायची आहे आणि डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा तुम्हाला उठवायचा आहे आणि सदरचं पेज तुम्हाला जेपीजी फॉर्मॅटमध्ये 17 ते 500 केबी पर्यंत अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असणे गरजेचं आहे. यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सर्वप्रथम महा-डी-ई-टी पोर्टलवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर येथे पाहू शकता की लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. उमेदवाराची नवीन नोंदणी येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर येथे तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर येथे तुम्हाला तुमचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन येथे तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला येथे तयार करायचा आहे. पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर यांचा वापर करायचा आहे आणि पासवर्ड पुष्टीकरण येथे तुम्हाला पुन्हा सेम पासवर्ड टाइप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती किंवा गुणपत्रिकेवरती तुमचं जसं नाव आहे तसं तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण टाइप करायचं आहे. येथे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशी संपूर्ण माहिती टाइप करायची आहे. तर यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाइप करायचा आहे. पहिल्या रकान्यामध्ये मोबाईल नंबर, दुसऱ्या रकान्यामध्ये ईमेल आयडी टाइप करायचा आहे. त्यानंतर ओ-टी-पी मोबाईलवरती देखील ओ-टी-पी पाठवला जाणार आहे. ईमेलवरती देखील ओ-टी-पी पाठवला जाणार आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल टाइप केल्यानंतर येथे ओ-टी-पी पाठवा, सेंड ओ-टी-पी या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती लक्षात घ्या मोबाईल आणि ईमेलवरती हा एकच ओ-टी-पी आहे. तुम्ही दोघांपैकी सेम ओ-टी-पी तुम्हाला टाइप करायचा आहे आणि त्यानंतर नवीन नोंदणी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या उमेदवाराची नवीन नोंदणी सक्सेसफुली झालेली आहे. तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तुमच्या ईमेल आयडीवरती आणि मोबाईलवरती पाठवला जाणार आहे. तर अशा प्रकारे पुन्हा तुम्हाला लॉग इनवरती यायचं आहे आणि साठी येथील लॉग इन या टॅबवर क्लिक करून उमेदवाराचे लॉग इन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाइप करून तुम्हाला लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं होम पेज तुम्हाला पाहायला मिळेल. येथे तुम्हाला 4 प्रकारे टॅब आल्याचं पाहायला मिळेल. एक अर्जावरील माहिती भरा, परीक्षा फी भरा, अर्ज डाउनलोड आणि तक्रार नोंदवा अशा प्रकारे ऑप्शन आहेत. अर्जावर माहिती भरण्यासाठी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला 4 स्टेपमध्ये माहिती भरायचं आहे. पर्सनल डिटेल, ॲड्रेस, त्यानंतर शैक्षणिक माहिती आणि एक्झाम सेंटर आणि डॉक्युमेंट अपलोड. तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती भरायची आहे. तर सर्वप्रथम तुमचं नाव आल्याचं पाहायला मिळेल. पुन्हा तुम्हाला तुमचं नाव पुन्हा पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला टाइप करायचं आहे. नाव टाइप करून झाल्यानंतर जर नावात बदल असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर महिलांच्या नावामध्ये काही वेळेस बदल असतो, तर हा बदल असेल तर येस म्हणून नावामधील बदल जे आहेत तर यांची संपूर्ण माहिती टाकायची आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा माहितीमध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस आणि त्यानंतर मोबाईल नंबर अगोदरच आल्याचा पाहायला मिळेल. त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या पॉपअप विंडोवरती क्लिक करून तुम्हाला तुमची जन्मतारीख, महिना, वर्ष आणि दिनांक अशी संपूर्ण माहिती तुम्हाला टाइप करायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचा आधार नंबर टाइप करायचा आहे. आधार कार्ड नसेल तर आधार पावती जी असेल ती टाइप करू शकता. त्यानंतर जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी कास्ट आहे, जात संवर्ग आहे, जातीचा प्रवर्ग या टॅबवर क्लिक करून तुम्हाला निवडायचे आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करून घ्या आणि येथे दिलेल्या सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर उमेदवाराची माहिती यशस्वीरित्या जतन करण्यात आलेली आहे अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तर यानंतर ॲड्रेस टाइप करण्यासाठीचं पेज तुमचं
समोर ओपन होईल. तर सर्वप्रथम तुमचा पत्ता टाइप करायचा आहे. यामध्ये तुमचं बिल्डिंग किंवा घराचं नाव, त्यानंतर गावाचं नाव, त्यानंतर जिल्हा या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या यादीमधून जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका पुढे टाइप करायचा आहे. राज्य देखील टाइप करायचं आहे आणि पिनकोड न चुकता टाइप करायचा आहे. त्यानंतर पर्मनंट ॲड्रेस आणि सध्याचा पत्ता, करंट ॲड्रेस दोन्ही जर सेम असतील तर येथील बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती टाइप करून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं माहिती सेव्ह. तर यानंतर एज्युकेशन डिटेल टाइप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर यामध्ये कंपल्सरी 10वी आणि 12वीचे मार्क्स टाकायचे आहेत. दोन्ही कंपल्सरी आहेत. त्याचबरोबर पदवी किंवा पदव्युत्तर जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही ते टाकू शकता. आणि त्यानंतर व्यावसायिक पात्रता, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच व्यावसायिक पात्रता 1ली ते 5वी पर्यंत डी-एड लागेल आणि त्या व्यावसायिक पात्रता 6वी ते 8वी पर्यंत बी-एड देखील लागणार आहे. तर अशा प्रकारे इथे देण्यात आले आहेत. तर यामध्ये सर्वप्रथम 10वीची माहिती टाइप करायची आहे. यामध्ये प्रमाणपत्र क्रमांक सर्टिफिकेटवर पाहून गुणपत्रिकेचा क्रमांक टाकायचा आहे, बैठक क्रमांक, त्यानंतर हॉल तिकीटवरचा जो तुमचा नंबर आहे तो टाकायचा आहे, बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे येथे आणि उत्तीर्ण झाल्याचं पासिंग मंथ आणि इयर येणाऱ्या लिस्टमधून तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला एकूण मिळालेले गुण पुढे टाइप करायचे आहेत आणि एकूण किती गुण होते अशी संपूर्ण माहिती टाइप करायची आहे. अशाच प्रमाणे 12वीचे मार्क टाइप करायचे आहेत. यामध्ये डिटेल या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रमाणपत्र क्रमांक, बैठक क्रमांक पुन्हा बोर्डाचं नाव, उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि महिना, त्यानंतर एकूण मिळालेले गुण आणि एकूण किती गुणांची परीक्षा होती असे 12वीचे मार्क्स टाकायचे आहेत. पदवी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर टाइप करा, अन्यथा पहिल्या पेपरसाठी पदवी गरजेची नाही. दुसऱ्या पेपरसाठी पदवी गरजेची आहे. तर येथे टिक करून पदवी जर तुम्ही उत्तीर्ण असाल, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, तर समोरील बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये बी-ए, बी-कॉम, आर्ट्स अशा प्रकारे ऑप्शन आहे. त्यानंतर बोर्ड किंवा आणि विद्यापीठाचं नाव टाइप करायचं आहे. एकूण मिळालेले गुण आणि एकूण गुण अशी संपूर्ण माहिती टाइप करायची आहे. यानंतर व्यावसायिक पात्रता, तुम्ही कोणत्या पेपरसाठी अर्ज करणार आहात. पहिल्या पेपरसाठी अर्ज करणार असाल तर येथील बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. दोन्ही पेपरसाठी अर्ज करत असाल तर दोन्ही ऑप्शन निवडायचे आहेत. दुसऱ्या पेपरसाठी अर्ज करत असाल तर फक्त दुसराच ऑप्शन घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, पहिल्या पेपरसाठी व्यावसायिक पात्रता तुम्ही पाहू शकता की पदविकेचे नाव, तर येथे डी-एड, डी-एल-एड किंवा डी-टी-एड आणि अदर यापैकी या तिघांपैकीच एक उत्तीर्ण लागणार आहे. तो ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बोर्डाचं नाव टाकायचं आहे, कधी उत्तीर्ण झाला त्याचे महिना आणि वर्ष टाकायचे आहेत, एकूण मिळालेले गुण आणि किती गुणांची परीक्षा होती अशी संपूर्ण माहिती टाकायची आहे. पर्सेंटेज देखील तुम्हाला टाकायचे आहेत. पर्सेंटेज किंवा ग्रेड CGPA असेल तर टाकू शकता, अन्यथा गरज नाही. सर्टिफिकेट क्रमांक न चुकता टाइप करायचा आहे. यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये दुसरी शैक्षणिक पात्रता 6वी ते 8वीच्या पेपरसाठी येथे पाहू शकता बी-एड, बी-पी-एड धारक देखील अर्ज करू शकतात. यामध्ये पदवीचं नाव टाकण्याची गरज नाहीये. बोर्डाचं किंवा विद्यापीठाचं नाव टाकायचं आहे. पदवी उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि महिना तुम्हाला निवडायचा आहे. एकूण मिळालेले गुण आणि किती गुणांची परीक्षा होती, पर्सेंटेज किंवा CGPA असेल तर टाकायचं आहे आणि सर्टिफिकेट क्रमांक संपूर्ण माहिती टाइप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे माहिती सेव्ह होईल. तर यानंतर पाहू शकता की परीक्षेसंदर्भातील माहिती भरण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर सर्वप्रथम तुम्हाला परीक्षा सेंटर द्यायचे आहेत. परीक्षा केंद्राचा जिल्हा तुम्हाला येत्या लिस्टमधून निवडायचा आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर परीक्षा यामध्ये पाहू शकता की पेपर 1 आणि 2 या दोघांसाठी अर्ज करणार आहात का? तर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तर तुम्ही यापैकी एक ऑप्शन घेऊ शकता. यानंतर पाहू शकता की पर्यायी विषय, यामध्ये तुम्हाला जर पहिला पेपर असेल तर विषयाची गरज लागत नाहीये. फक्त परीक्षेचं माध्यम जे काय असेल ते तुम्हाला येणाऱ्या लिस्टमधून घ्यायचं आहे. तर यामध्ये जर तुम्ही दोन्ही पेपर देत असाल तर दोन्ही पेपरसाठी पाहू शकता की मॅथ्स आणि सायन्स असा एक ग्रुप आहे आणि त्यानंतर सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र असा एक गट आहे. तर लक्षात घ्या, जे विद्यार्थी डी-एड उत्तीर्ण आहे त्याचबरोबर ग्रॅज्युएशन देखील आहे, तर असे विद्यार्थी दुसरा पेपर देऊ शकतात. तर डी-एड आणि 12वी उत्तीर्ण असेल तर तुम्हाला पहिलाच पेपर देता येईल. पेपर निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथे पर्यायी विषय घ्यायचे आहेत. पर्यायी विषय घेऊन झाल्यानंतर परीक्षेचं माध्यम येणाऱ्या लिस्टमधून निवडायचं आहे आणि त्यानंतर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे का? तर इथे येस म्हणायचं आहे. त्यानंतर भाषा विषय मराठी आणि इंग्रजी आहे, ती इंग्रजीच पाहायला मिळेल. त्यानंतर जर तुमच्याकडे डिसॅबिलिटी असेल किंवा अपंगत्व असेल तर तुम्हाला येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, परीक्षेत गैरप्रकार यामध्ये यापूर्वी महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला होतात का? लक्षात घ्या, तर असेल
तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर लक्षात घ्या, उमेदवार यापूर्वी परीक्षामध्ये कुठल्या गैरप्रकारात समाविष्ट होता का? ते इथे देखील नो म्हणायचं आहे. त्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खाली जुळ्या भावंडाविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. असेल तर येस म्हणायचं आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर छायाचित्र ओळख, फोटो आयडेंटिफिकेशन, तर यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड, पासपोर्ट किंवा इतर यापैकी तुम्ही कोणताही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर आयडी प्रूफसाठी आयडी नंबर पुढे टाइप करायचा आहे. संपूर्ण माहिती टाइप केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर फोटो अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. 17 ते 51 केबीमध्ये फोटो हवा आहे. JPEG फॉर्मॅटमध्ये आहे. सही तुम्हाला 17 ते 51 केबीमध्ये अपलोड करायची आहे. त्यानंतर ओळखीचा पुरावा यामध्ये तुम्ही जो आधार कार्ड, पॅन कार्ड घ्याल ते 200 ते 500 केबीमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये हवा आहे. त्यानंतर लक्षात घ्या, सेल्फ डिक्लेरेशन देखील यावेळी नवीन अपलोड करायचं आहे. 17 ते 500 केबीपर्यंत तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर शो प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे शो प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण डिटेल तुम्ही पाहून घ्यायचे आहे. यामध्ये जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करून तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे याचं फायनल सबमिशन, परीक्षा शुल्क म्हणजे पेमेंट करण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तर येथे संपूर्ण डिटेल परीक्षा फी आल्याचे पाहायला मिळेल. दोन्ही पेपर एकत्र द्यायचे असतील तर ₹1200, एक पेपर घ्यायचा असेल तर प्रत्येकानुसार ही फी वेगवेगळी आहे. याचं संपूर्ण डिटेल व्हिडिओ यापूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे. परीक्षा शुल्क भरण्यासाठी परीक्षा शुल्क भरा या टॅबवर क्लिक करायचं आहे. सदरचं पेमेंट तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. फी पेमेंट केल्यानंतर तुमच्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाहीये. होय या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर परीक्षा फी भरण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून सदरचं पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे पेमेंट करून झाल्यानंतर सदरचा फॉर्म तुम्हाला जतन करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे TET परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. TET संदर्भात डिटेल माहिती करता सर्व अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.